लातूर जिल्हा एक प्रयोगशील आणि प्रगतिशील जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशात ओळखला जातो। विकासाची नवनवीन दालनं निर्माण करण्याबरोबरच लातूर पॅटर्नची निर्मिती या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत आहे। या जिल्ह्यातील शैक्षणिक पॅटर्न तसा अधिक प्रसिद्ध आहे। शैक्षणिक पॅटर्न सोबतच शेतीतील वेगवेगळे प्रयोग करण्यातही इथला शेतकरी अग्रेसर आहे। त्यातूनच येथे कृषी उत्पादनाचा पॅटर्नही निर्माण झाला आहे। त्याला जोड मिळाली विकासाची दूरदृष्टी असलेल्या राजकीय नेतृत्वाची आणि विकासाभिमुख शासकीय प्रशासनाची। त्यातूनच सुरू झाली विकासाभिमुख प्रयत्नांची एक गंगा। लातूर जिल्ह्यास दुष्काळ, पाणी टंचाई या समस्या नवीन नाहीत। दर 3-4 वर्षांनी या जिल्ह्यास दुष्काळ आणि पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं। त्यात जिल्ह्याचं सरासरी पर्जन्यमान 734 मिलीमीटर असताना गत वर्षी जेमतेम 529 मिलीमीटर पाऊस झाला। त्यामुळे जिल्ह्यातील धरणं आणि तलाव तहानलेलेच राहिली। काळीज सुन्न करणारी ही आपत्ती शेतकऱ्यांबरोबरच इतरांसाठीही आव्हानात्मक ठरली। यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्याचा आसूडमधील वचनाची जाणीव झाली। महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले होते, शेतकऱ्यास लहान मोठी बक्षिसं सरकारकडून देण्याची वहिवाट घालावी आणि एकंदर सर्व नदी नाले तलावातील साचलेला गाळ पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यास फुकट नेऊ द्यावा। केंद्रीय अवजड उद्योग मंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांनी जिल्ह्यातील विकास कामांच्या आढावा बैठकीत कोरड्या पडलेल्या सिंचन प्रकल्पातून गाळ काढण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवावी अशी सूचना केली। त्यांची ही सूचना उचलून धरत जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी लोकसहभागातून सिंचन प्रकल्प आणि तलावातील गाळ उपशाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम जिल्ह्यात राबविला। कोणत्याही कामाची सुरुवात करावयाची असेल तर त्यातून सकारात्मक संदेश द्यावा म्हणून जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी आमदार बैजनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत या लोकसहभागातून गाळ उपशाच्या मोहिमेचा हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ केला। गाळाची उपयुक्तता आणि गाळ काढण्याची ही सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही हे शेतकऱ्यांना पटवून दिले। कसा फायदा करून घेता येईल या दृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, लोकप्रतिनिधींना सोबत घ्यावं, जनतेच्या सहभागातून हे जे तलाव जे मोठे गाळ भरून पडलेले आहेत या निमित्तानं जर गाळ उपसता आला मोठ्या प्रमाणात तर त्याचं नियोजन करावं अशी सूचना त्यावेळेस साहेबांनी केली आणि त्या सूचनेला अनुसरून आपण वेगवेगळ्या टप्प्यामध्ये कसा गाळ काढता येईल याचं नियोजन केलेलं आहे। विशेषतः लोकसहभागातून जास्तीत जास्त गाळ कसा काढता येईल हा आपला प्रयत्न आहे। तरी 2-3 मिटिंगा घेतल्यात आणि वेगवेगळ्या सहकारी संस्था ज्या आहेत जिल्ह्यातल्या त्यांच्या बैठका, त्यांच्या पदाधिकारी, त्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या आणि त्याला एकदा चळवळीच्या स्वरूप द्यायचा आपण प्रयत्न करू। कारण शेवटी संपूर्ण पैशाच्या माध्यमातूनच होईल अशातला भाग नाही। शेवटी जे जनता करू शकते ते करण्यामध्ये बाकी लोकांच्या मर्यादा पडतात आणि म्हणून शेवटी लोकसहभागातून लोकचळवळीचं स्वरूप याला कसं द्यावं हा आमचा प्रयत्न होता। शासनाकडून एखादी मोहीम आखली की त्यातून शासकीय मदत मिळावी अशी अपेक्षा असतेच। याचा प्रत्यय याही मोहिमेत आला। या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध नव्हता। त्यामुळे गाळ घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करता येणे शक्य नव्हते। त्यात गाळ उपशाच्या मोहिमेची सुरुवात होऊनही प्रतिसाद मिळत नव्हता। तेव्हा जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी शेतकऱ्यांच्या सर्व तालुक्यात बैठका घेतल्या। आपले अधिकारी कर्मचाऱ्यांना गावोगावी जाऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्याचे आदेशही दिले। पाटबंधारे, अधीक्षक कृषी अधिकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे गट पाडून त्यांच्यावरही काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या। त्यात वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली। त्यामुळे पाहता पाहता या मोहिमेस एका लोकचळवळीचं स्वरूप प्राप्त झालं।
जिल्ह्यातील आपत्ती म्हणून उभं टाकलेलं अवर्षणाचं रूपांतर पाहता पाहता इष्टापत्तीत रूपांतरित झालं. सुरुवातीला लोकसहभाग न देणाऱ्या शेतकऱ्यांनी या मोहिमेस भरभरून प्रतिसाद दिला. सरकारच्या तिजोरीतील 1 रुपयाही खर्च न करता लातूर जिल्ह्यातील 5,995 शेतकऱ्यांनी एका मध्यम प्रकल्पाच्या क्षमतेएवढा म्हणजेच 90 लाख घनमीटर गाळ स्वखर्चानं उचलून स्वतःच्या शेतात टाकला. शासनाला एवढ्याच कामासाठी 72 कोटी रुपये मोजावे लागले असते. ते काम शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केले. या मोहिमेमुळे 7,922 हेक्टर जमीन सुपीक झाली. या कामामुळे 36 लाख मनुष्य दिवस रोजगार उपलब्ध झाला. 35,294 ट्रॅक्टर, टिप्पर, JCB आणि पोकलेन या यंत्रसामुग्रीचा वापर या कामासाठी करण्यात आला. हा गाळ काढल्यामुळे 2,256 हेक्टरची अतिरिक्त सिंचन क्षमताही निर्माण झाली. जिल्हाधिकारी एकनाथ डवले यांनी लोकसहभागातून गाळ काढलेल्या शेतकऱ्यांचं सिंचन प्रकल्पावर जाऊन कौतुक केलं आणि त्यांना प्रोत्साहनही दिलं. विभागीय महसूल आयुक्त भास्कर मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या जिद्दीचं कौतुक केलं. त्यांनी केलेल्या मेहनतीला सॅल्यूट केला आणि त्यांच्या करण्याच्या स्टाईलकडे बघितलं असताना मला या तालुक्यात मी पहिल्यांदाच आलो. मला कमालच वाटली तुम्हाला किंमत आहे तुमची. 10 लाख रुपयाचा गाळ दुष्काळात करणारे शेतकरी, जर्जर झालेले शेतकरी, तुमच्याकडे तुमच्या हिमतीला देव सुद्धा दाद दिला असं वाटतं. तर केंद्रीय अवजड उद्योग मंत्री माननीय विलासरावजी देशमुख यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राबलेल्या जिल्हाधिकारी एकनाथ डवले आणि इतर अधिकाऱ्यांचा खास सत्कारही केला. त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. राज्य विधिमंडळ रोजगार हमी समितीनं गाळ काढण्याच्या या मोहिमेबद्दल गौरवोद्गार काढले. ही मोहीम राज्यभर राबविण्याची शिफारसही करण्यात आली. सिंचन प्रकल्पातील गाळ काढण्याचं ठरवलं तर अब्जावधी रुपयांचा खर्च करावा लागेल. त्याहीपेक्षा अधिक मनुष्यबळ लागेल, लक्षावधी यंत्रसामुग्री लागेल. या सर्व बाबीवर या मोहिमेने मात केली. शेतकऱ्यांनी स्वतःहून या कामात सहभाग नोंदविला. JCB, ट्रॅक्टर, टेम्पोवर स्वतःच्या खिशातून खर्च केला. प्रसंगी घरातील लग्नकार्य थांबविलं. घराचं बांधकाम केलं नाही. काहींनी तर लाखो रुपयांचं कर्ज काढून शेतात गाळ टाकला. एका शेतकऱ्यानं 200 ते 1000 ट्रॅक्टर गाळ टाकला. काहींनी 2 ते 3,000 ट्रॅक्टर गाळ टाकला. शेतकऱ्यांनी किमान 2 ते 10 लाख रुपयापर्यंतचा खर्च केला. ऊस, सोयाबीन, कापूस आणि तुरीच्या पैशाचा वापर गाळ टाकण्यासाठी केला. शेतीच्या पृष्ठभागावर 1 ते 1.5 फुटाचा थर या गाळामुळे तयार झाला. त्यामुळं ओसाड शेतजमिनी काळ्या, गाळयुक्त, कसदार मातीचं रुपडं धारण करून नवनवेल्या नवरीसारख्या नटल्या आहेत. या गाळामुळं शेतजमिनीचा केवळ पोतच सुधारणार नाही तर त्या शेतजमिनीसाठी संजीवनी ठरणार आहेत. यातून शेतीच्या उत्पादकतेत वाढ होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक प्रगतीची दारं खुली होणार आहेत. हा गाळ खत म्हणूनही उपयुक्त आहे. त्यामुळं रासायनिक खत वापरण्याची गरज नाही. कंपोस्ट खत, गांडूळ खत आणि जैविक खतालाही हा गाळ पर्याय म्हणून उपयुक्त आहे. एकरी 1.5 ते दुप्पट उत्पादन होणार आहे. तेवढेच नव्हे तर लातूर शहरासारख्या 4 ते 5 शहरांना वर्षभर पुरून उरेल एवढा पाणीसाठाही या गाळ उपशामुळे सिंचन प्रकल्पात साठणार आहे. या मोहिमेबाबत शेती पिकली सोन्यावानी असंच म्हणावं लागेल.